नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या या प्लॅटफॉर्मवर अजिंक्य पवार इथे हार्दिक हार्दिक स्वागत. चला मित्रांनो, आज आपण बघणार आहे तलाठी भरतीसाठी महत्त्वाचे टॉपिक कोणते. महत्त्वाचे म्हणजे सर याच्या बाहेर काही येतच नसतं का? तसं नाही, हे करा म्हणजे तुम्ही 90% केलं असा त्याचा अर्थ असतो. कळलं? आता जर तुमच्या परिणय होणार नसेल तर आपण स्वतः हे करून घेतोय, ते म्हणजे मेंटरशिप बॅच मध्ये. कळलं? आता जवळपास 3 दिवस झाले 3 दिवस झाले 3 दिवसात पोरांचा आपल्या एवढा सिलेबस कव्हर केलाय आपण, भयंकर सिलेबस. बघा किती, जवळपास 5-6 टॉपिक झाले. ओके, त्याच्यानंतर बघा जवळपास 100 प्रश्न झाले. ठीक आहे, 4 दिवस झाले, सॉरी 4-5 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस. ठीक आहे, हा 5-6 टॉपिक नाही, 10 टॉपिक झाले, 10. ठीक आहे, 10 टॉपिक. त्यानंतर बघा 100 प्रश्न, 10 टॉपिक. ठीक आहे, एक वीकेंड लेक्चर, एक वीकेंड. ओके, ह्या 10 टॉपिकच्या नोट्स. ठीक आहे, एवढं आपलं त्या पोरांचं सध्या झालंय. म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही, आपलं टार्गेट काय माहिती का पोरांनो? आपलं टार्गेट आता तुम्हाला मी एकदा समजून सांगतो या गोष्टी. बघा मी तुम्हाला 10 टॉपिक म्हणलो का? 10 टॉपिक कोणते बघा? 10 टॉपिक बघा: वर्णमाला, शब्दांच्या जाती, ठीक आहे, वर्णमाला, शब्दांच्या जाती. त्याच्यानंतर बघा, लक्षात ठेवा, यानंतर आपलं झालंय प्रयोग. सॉरी, प्रयोग नाही, त्याच्यानंतर आपलं झालंय काळ. ठीक आहे, त्यानंतर आपलं झालंय बघा इथं, हे झाले 3 टॉपिक. त्यानंतर आता मॅथ, सरासरी, संख्याशास्त्र, काळकाम, संख्याशास्त्र, काळकाम. ओके, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं हे 3 टॉपिक झालेत. आणि त्याच्यानंतर बघा, लक्षात घ्या, इकडे करंट, पुरस्कार, क्रीडा, योजना. किती दिवसात झालं रे सर्व? हे सर्व त्या पोरांचं किती दिवसात झाले? 5 दिवसात एवढं सर्व झाले. 5 दिवसात. विचार करा, जर तुम्ही मेंटरशिप जॉईन केली, ही फक्त आता शेवटच्या 50 पोरांना ऑफर एवढी, फक्त 299. त्यानंतर ही चेंज होणार आहे. बरं, याच्यात एवढं करून तुम्हाला नोट देतोय आपण. आणि हा, कुणी म्हणत असेल ना जाहिरात करतोय, तर जाहिरात नाही करत. 200 रुपयांसाठी आपण जाहिरात नाही करत, 200-300 रुपयांसाठी. तर इथं जे पोरांकडून होत नाहीये, ठीक आहे, पण त्यांना करायचंय, आणि महत्वाचं काय ते आपण ते करून घेतोय, म्हणून सांगतोय जीव तोडून. ठीक आहे, पुढे नियोजन मी तुम्हाला सांगणारच आहे. मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, कोणते टॉपिक मेन आहे, काय ते सगळं सांगणारच आहे, काळजी करू नका. पण जर तुमच्याकडून ते होत नसेल तर मी ते स्वतः इथं करून घेतोय, म्हणून मी तुम्हाला ते सांगतोय. ओके, चला बघा योजना. हे झालं बघा, 5 दिवसात एवढं झालं. लक्षात घ्या, आणि एक वीकेंड लेक्चर झालं. ओके, तर पहिलेच सांगितलं. आता पुढचं दाखवतो तुम्हाला मी, अजून काय झालं या पोरांचं. आपल्या बघा, आपलं टार्गेट किती आहे? 5000 प्लस प्रश्न करून घ्यायचे पोरांकडून. 5000 प्लस प्रश्न. त्याच्यानंतर 50 प्लस टेस्ट करून घ्यायचे पोरांकडून. ठीक आहे, त्याच्यानंतर 50 प्लस वीकेंड लेक्चर करायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर एवढं सगळं झाल्यावर बघा, हा एक सांगायचं राहिलं, शब्द झालेत पोरांचे जवळपास 100 शब्द संग्रह. आता हे किती, आपलं 5000चं टार्गेट आहे, ते झाले 100 आहेत, सध्या झालेले 100 आहेत. टार्गेट 5000 शब्द संग्रह. आलं लक्षात? हे एवढं त्यांचं करून घ्यायचंय, आणि मी एवढं करून घेणार आहे. शब्द आहे, माझी मेंटरशिप जो मनापासून करेल त्याचा निकालच आणून दाखवू आपण. फक्त बघा हे टार्गेट, आणि करतो, इम्प्लिमेंट चालू. विचार करा, 5 दिवसात किती झालंय, मग होणार नाही काय माझ्याकडनं? चला आता सांगतो तुम्हाला नियोजन. बघा आता, बघा तर लक्षात घ्या पोरांनो, ज्यांना कार्य जॉईन करू शकतात, टेलिग्रामची लिंक खाली दिलेली, व्हॉट्सअप नंबर दिलाय, व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकतात, जॉईन होऊ शकतात. शेवटचे 50 पोरं आपण त्याच्यात घेणार आहोत. ओके, चला त्यानंतर ऑफर म्हणजे बंद होणार आहे, त्याची 500 फीस होणार आहे. चला आता बघूयात आपण काय.
लक्षात घ्या, ह्या ज्या गोष्टी आता या सर्व जे झालं आता मी तुम्हाला, तुमची जर समजा सर नाही सर आम्ही करतो, आम्ही तयार आहे, ठीक, काही अडचण नाही, तर त्यासाठी मला नियोजन देतो. आता विषय कोणकोणते रे आपले बघा, मराठी, इंग्लिश, हा, आणि सॉरी तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं, हे खूप कमी सांगितलं, इंग्लिशचे पण तिथं बघा, पार्ट्स ऑफ स्पीच, ठीक आहे, आणि बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर झालंय. ओके, तिथं बर का. चला आता मी सांगतो, मी का सांगतो कारण मी करून घेतोय पोरांकडून ते. इंग्लिश, मॅथ अँड रिझनिंग, आणि त्याच्यानंतर इथं बाळांनो हे बघा, मॅथ अँड रिझनिंग झालं, इंग्लिश झालं, मराठी झालं, ओके, आणि जीएच. आता लक्षात ठेवा, मराठीला कोणते महत्वाचे चॅप्टर आहे, इंग्लिशला कोणते महत्वाचे चॅप्टर आहे, मॅथ अँड रिझनिंगला कोणते, आणि जीएस आणि जीके ला कोणते, ते सांगतो. चला बघा, पहिले मराठी घेऊ. पहिले मराठी घेऊ, ठीक आहे, मराठी. आता या मराठीत बघा महत्वाचं काय काय, एक मिनिट हा, मराठी बघा, आता या मराठीत महत्वाचे चॅप्टर हा, प्रयोग, समास, समास, ठीक आहे, त्यानंतर वाक्य रूपांतर, शुद्ध अशुद्ध, ठीक आहे, त्याच्यानंतर काळ, ठीक आहे, काळ झालं, त्याच्यानंतर वर्णमाला, ठीक आहे. मग सर एवढे चॅप्टर इम्पॉर्टंट आहे का, बाकीचे नाही का इम्पॉर्टंट, बाकीचे पण आहे ना, पण आधी हे करा. आणि मास्तर काय फक्त आलं सुरू झाला असं नाही, मी तिथं चेक केलंय सगळं, ते अगोदर पेपर बघितले, खरंच कोणते चॅप्टर येत आहेत, खरंच कोणते चॅप्टर वारंवार आहे, प्रत्येक परीक्षेत डेली क्वेश्चन या सर्व चॅप्टर, ठीक आहे. हे जा, आता शब्दसंग्रह बघूत आपण. आता शब्दसंग्रह, ओके, शब्दसंग्रहामध्ये बघा, समानार्थी, ठीक आहे, त्याच्यानंतर म्हणी, त्याच्यानंतर वाक्य रूपांतर, सॉरी वाक्प्रचार, त्याच्यानंतर काय रे, हा, शब्द समूहाबद्दल एक शब्द, ठीक आहे, त्याच्यानंतर एवढं सगळं झालं. हा, आता साहित्यिक, हा, एवढ्या याच्यावर फिक्स आहेत. हे झालं मराठीच. आलं लक्षात, एवढं जरी केलं ना आपण बरोबर एकाला पण होतो. हा पण सर माझ्याकडून होत नाही, मग सांगितलं मेंटरशिप जर होत आहे 100% तू कर, काहीच हरकत नाही. रोज पोरांना 10, 15, 20 प्रश्न शब्द देऊन पाठ करून घ्यायला लावलेले. चला पुढे, आता इंग्लिश, पार्ट्स ऑफ स्पीच, हा, ठीक आहे, त्याच्यानंतर बेसिक, त्यानंतर कॉमन एरर, त्यानंतर ऍक्टिव्ह पॅसिव्ह, ठीक आहे, त्यानंतर ऍक्टिव्ह पॅसिव्ह झालं, पार्ट्स ऑफ स्पीच झालं, बेसिक हे झालं, बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर. आता हा ते नका लिहायला मला, कॉमन एरर्स, ठीक आहे, त्याच्यानंतर टेन्स, ओके. बघा हे मेन चॅप्टर प्रॉपर कंटिन्यू, हा, त्यानंतर कंजक्शन, ते तुम्हाला लक्षात येईल, ठीक आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट,
ठीक आहे. जेवढ्या याच्यावर कंटिन्यू क्वेश्चन आहेत, कंटिन्यू क्वेश्चन, हा याच्या व्यतिरिक्त वाक्याच्यावर आहे याच्यावर सर्वात जास्त. आता मॅथ आणि बुद्धिमत्ता बघा. आता शब्द होक्याब राहिला आपलं, इंग्लिशचं होक्याब राहील. इंग्लिशचं होक्याब बघा. बघा याच्यामध्ये काय, वन वर्ड सबस्टिट्यूशन, वन वर्ड सबस्टिट्यूशन, ठीक आहे. सिनोनिम्स, त्याच्यानंतर बघा फ्रेजेस, ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर हे याच्यावर कंटिन्यू क्वेश्चन आहेत, ठीक आहे. हे झालं. त्यानंतर तुम्हाला करेक्ट वगैरे विचारतात, हे शब्द संग्रहात नाही आहेत म्हणा, पण ठीक आहे लिहू आपण. ह्या याच्यावर कंटिन्यू क्वेश्चन, ओके. हे व्यवस्थित केलं ना तर अर्धे मार्केट कव्हर होतं. हे इंग्लिशचं झालं. होत नसल तर मेंटरशिप ऍड नाही करत. ओके चला पुढे. गणित आणि बुद्धिमत्ता, आता याला तुम्ही कोणतंही करू शकतात, कसंही करू शकतात, काहीही करू शकतात. म्हणजे कसंही काही नाही, याला काय करा, याला सगळे चॅप्टर करा, काही हरकत नाही, काही हरकत नाही. कारण काय माहितीये का गणितात, ठीक आहे ते काय बेसिक चॅप्टर 100% दरवेळेस क्वेश्चन विचारतात. पण माझं म्हणणं काय आहे, 15 ते 30 दिवस जातील आपले, करू ना आपण एक चॅप्टर रोज. ओके. हे प्रॉपर करा, नाही तर पोरांचे मार्क जातात, एक इंग्लिश आणि एक. चला आता जीएस जीके राहील. जीएस जीके मध्ये बघा 2 कॉलम करतो आपण, इकडं करंट आणि इकडं करतो पूर्ण जीएस. आता ह्या जीएस ला इथं पॉली, ठीक आहे, हिस्ट्री, इको, जिओ, ओके, सायन्स आणि करंट. याच्यावर 8 ते 10 क्वेश्चन असतात फक्त करंटवर. ओके. त्याच्यानंतर हे सगळे मिळून तुम्हाला 10-15 क्वेश्चन आहेत, जास्तीत जास्त बरं का, कमी असतील हे पण जास्तीत जास्त. मग हे 15 विषयात 5 विषय आणि 8 ते 10 1 विषय, म्हणजे आधी आपल्याला फोकस करायचं. याला योजना करा, पुरस्कार करा, क्रीडा करा, ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं करंट अपडेट, ठीक आहे. हे एवढं जरी केलं सफिशियंट. आता पॉलिटी मध्ये काय करणार माहिती आहे तुम्ही, आपलं पद कोणतं आहे रे, तलाठी, म्हणजे आपल्याला नागरिक शास्त्र, पंचायत राज, याच्यावर फोकस करायचा असतो. हे वाचा आणि लयच वाचा 11-12 राज्यशास्त्र, बस त्याच्यावर जाऊ नका. हिस्ट्रीचं फक्त ओल्ड हिस्ट्री वाचा, ओल्ड हिस्ट्री 11वी. भूगोल सॉरी भूगोल 8वी 9वी 10वी, बस सफिशियंट. आणि इकॉनॉमिक्सला काहीच नाही, फक्त बजेट वाचा नॉर्मल, आणि काय रिलेटेड करंट रिलेटेड योजना आल्या असतील त्या वाचा, बस झालं. बरं हे नसल करायचं तर मग त्याचा ठोकळा करा, सफिशियंट. ओके. हे एवढं व्यवस्थित करा, प्रत्येक विषयाला 100% निकाल येतो मित्रांनो. अजिबात मागे हटू नका, अजिबात हटू नका. या वर्षी काही झालं तरी आपल्याला पोस्ट काढायची आणि काढायचीच आहे. ओके, लक्षात ठेव. चल एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.